नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या. अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात देण्यास सुरू. घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची अजित पवार गटाची जाहिरात. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर अजितदादा गटाकडून जाहिरात प्रसिद्ध. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा निकाल पुढील वर्षी येण्याची शक्यता. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कार्यकाळात निकाल लागणार नाही. सुनावणीची संभाव्य तारीख 18 नोव्हेंबर. कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही. संघटना कुणा एकाच्या मालकीची नसते. आमदार जिल्हाध्यक्ष महत्त्वाचे असतात. पक्षचिन्ह चोरल्याच्या राज ठाकरेंच्या आरोपांना अजित पवारांचं प्रत्युत्तर. इंडिया आघाडीच्या सभेत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्राला 5 गॅरंटी. आरोग्य विमा, शेतकऱ्यांना कर्जमाफीसह महिलांसाठी विशेष तरतुदी. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून महाराष्ट्रासाठी पंचसूत्री जारी. ठाकरे गटाचा वचननामा आज 10 वाजता येणार. उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर वचननामा जाहीर होणार. उद्धव ठाकरे आज अमरावती आणि अकोला दौऱ्यावर. ठाकरेंच्या अमरावतीत 3 तर अकोल्यात 1 सभा. काही अब्जाधीशांच्या मदत करण्यासाठी भाजप आरएसएसनं चोरी करून तुमचं सरकार हटवलं. राहुल गांधींचा हल्लाबोल. महाराष्ट्रात सरकार आल्यावर जातन्याय जनगणनेवर काम करणार. आरक्षणाची 50% भिंत आम्ही हटवणार. राहुल गांधींचं आवाहन. महालक्ष्मी योजनेतून प्रत्येक महिन्याला महिलेला 3,000 देणार. महिलांच्या खात्यात खटाखट. महाविकास आघाडीच्या सभेतून राहुल गांधींची गॅरंटी. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर कृषी समृद्धी योजना राबवणार. शरद पवारांनी महाविकास आघाडीची दुसरी गॅरंटी सांगितली. तर शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला सत्ता द्या. पवारांचं मतदारांना आवाहन. महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार सुरू. मालवण दुर्घटनेवरून भ्रष्टाचार कोणत्या टोकाला पोहोचलाय हे कळतं. शरद पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. मोदी आणि मिंधे महागाईला आवर घालू शकत नाही. उद्या श्वास घेण्यावरही भाजप सरकार टॅक्स लावतील. उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा. धारावी संदर्भात जुन्या निविदा रद्द करणार. कोळीवाडे बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही. कोळी बांधवांच्या मतानुसार कोळीवाड्यांचा विकास करू. महाविकास आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचं आश्वासन. मुंबई महाराष्ट्राचं गुजरातीकरण थांबवण्यासाठीची ही निवडणूक. 23 तारखेला आपल्याला विजयाचे फटाके फोडायचे. तर उद्धव ठाकरेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. आरएसएस समोरून संविधानाविरोधात लढाई करू शकत नाही. त्यांना माहिती आहे जेव्हा ते समोरून वार करणार तेव्हा ते संपणार. राहुल गांधींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर हल्लाबोल. राहुल गांधींना शहरी नक्षलवाद्यांनी घेरलंय. भारत जोडोत 100हून अधिक अराजकता पसरवणाऱ्या संघटना. लाल रंगाचं संविधान दाखवून राहुल गांधी कोणाला इशारा देत आहेत? फडणवीसांचा सवाल. कुठल्याही पूजेसाठी लाल रंग वापरतात. लाल रंगाचीही भाजपला आता त्रास होतोय का? फडणवीसांनी उत्तर द्यावं. पटोलेंची मागणी. तर फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांनी चौकशी करावी. वडेट्टीवारांचं उत्तर. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या 180 संघटना विध्वंसक घटक होत्या. मुलाखतीतून फडणवीसांचा राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा. शरद पवार फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीचे मालक तर सुप्रिया सुळे डायरेक्टर. फडणवीसांची टीका. देवाभाऊंनी ठाण्यातला गद्दार फोडून मुख्यमंत्री केला. त्याचाच जिल्ह्यात शिवमंदिर बनवणं आव्हान वाटत असेल तर मग मुख्यमंत्री बनवलाच कशाला? उद्धव ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल. शिवमंदिर बांधायला निघालात. शिवरायांचे पुतळे कमी पडले का? त्यापेक्षा छत्रपतींचे गडकिल्ले नीट करा. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. महाराष्ट्र बदलायचं म्हणणाऱ्या शरद पवारांना स्वतःच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? महायुतीच्या सदाभाऊ खोतांचं पवारांच्या आजारपणावरून वादग्रस्त वक्तव्य. सदाभाऊ खोतांचं शरद पवारांवरील विधान निंदनीय. पवारांवर खालच्या पातळीची भाषा पूर्णपणे अमान्य. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मी तीव्र निषेध करतो. अजितदादांची प्रतिक्रिया. सदाभाऊ खोत पवारांवर वक्तव्य करताना तुम्हाला लाज वाटली नाही? महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवणार. जितेंद्र आव्हाडांचा खोतांवर निशाणा. उद्या माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता आल्यावर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही. शब्द देतो. राज ठाकरेंचं वक्तव्य. 5 फूटवाला मशिदीत घुसून मारू म्हणतो, त्याला विधानसभेत घुसून मारू. एमआयएमच्या नासिर सिद्दीकींचा नितेश राणेंना इशारा. सिद्दीकी संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार. हिरव्या सापाने आम्हाला शिकवू नये. नासिर सिद्दीकींनी अवकादीत राहून बोलावं. नितेश राणेंचा पलटवार. तर नितेश आणि हिंदू विरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील. वडील नारायण राणेंचा एमआयएमला कडक शब्दात इशारा. बटेंगे तो कटेंगे. उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रातही योगींचा नारा. एकजूट राहून तर सुरक्षित राहू. वाशिममधील सभेत योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य.
जोपर्यंत तुमचे लाडके भाऊ मंत्रालयात बसून आहे तोपर्यंत लाडक्या बहिणी योजनेला धक्का लागणार नाही, हा शब्द देवेंद्र फडणवीसांचं जतमध्ये वक्तव्य. लाडकी बहिणी योजना बंद केल्यास महिला लाटणं घेऊन मागे लागतील. सोन्याच्या भावासारखे लाडक्या बहिणीचे पैसे वाढतील. येवल्यातील सभेत छगन भुजबळांचं वक्तव्य. कुणाच्याही प्रचाराला किंवा सभेला जाऊ नका. समाजाच्या हिताचं जे असेल त्यांनाच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच. जरांगेंचं मराठा समाजाला आव्हान. जरांगेंना निवडणूक लढवायची तर लढवावी, कुणाला पाडायचं तर पाडावं. आरक्षणाबाबत राजकीय पक्षांकडून फक्त भूल थापा. अशा प्रकारचं आरक्षण मिळू शकत नाही, राज ठाकरेंचं उत्तर. फडणवीसांनी बोलण्याचा ठेका राज ठाकरेंकडे दिलाय का? माझ्या नादी लागू नका. मराठा समाजावर काही बोलाल तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. जरांगेंचा राज ठाकरेंना इशारा. मराठवाड्यातील रोजगार शिक्षणाच्या प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये यासाठी जातीपातीचं राजकारण. जातीजातीत भांडणं लावून राजकारण सुरू, राज ठाकरेंची टीका. नणंदबाईकडे खूप माल आहे, कडक नोटा आहे. मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचं लोणीही त्या सोडत नाही. नवनीत राणांची यशोमती ठाकरांवर खोचक टीका. व्यूह रचून माझा राजकीय अस्त करण्याचा प्रयत्न, मला साथ द्या. 2 निवडणुकीच्या पराभवाचं सडेतोड उत्तर देणार, धनंजय मुंडेंचं सभेत विधान. सत्ता आली नाही तर कुत्र देखील विचारणार नाही. सत्ता आली नाही तर आमच्यासारखी माणसं निवृत्त होऊन घरी बसतील. सांगलीतील सभेत जयंत पाटलांचं वक्तव्य. महायुतीची सत्ता येणार याची चाहूल जयंत पाटलांना लागली आहे. जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांची टीका. उद्या मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करू. परळीतील शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचं अजब आश्वासन. राजेसाहेब देशमुख यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा. हडपसरचे पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप भाजप नेते योगेश टिळेकरांच्या घरी. टिळेकर यांच्या आईकडून जगतापांचं औक्षण. प्रचाराच्या दरम्यान जगतापांनी टिळेकरांच्या आईचे आशीर्वाद घेतले. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेच्या प्रचार सभांचा धडाका. मुख्यमंत्री शिंदे पुढील 12 दिवसात 48 सभा घेणार. अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल पाटलांकडून पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध. भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी देखील उपस्थित होते. अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध. लाडकी बहिणीचा हप्ता 2100 करण्यासह अद्ययावत आरोग्य व्यवस्था, दर्जेदार रस्त्यांसह पायाभूत सुविधांचा आमचा वादा, अजित पवारांची माहिती. बारामतीत जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी सुरू करणार. फूड प्रोसेसिंग युनिट, लॉजिस्टिक पार्क उभारणार. अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर. साक्री मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार मंजुळाताई गावितांकडून प्रचाराला सुरुवात. भवानी मातेचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी कारवाईचं सत्र. धुळ्यात कारवाई दरम्यान 58 आरोपी ताब्यात. धुळे ग्रामीण मतदारसंघात मागील 10 वर्षात कामं झाली नाही. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष देवरेंचा कुणाल पाटलांवर आरोप. एरंडोल मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संभाजी पाटलांच्या प्रचाराला सुरुवात. अनेक गावांना भेटीगाठी देत प्रचार. जळगावमध्ये भाजपचे उमेदवार सुरेश भोळेंना प्रचारादरम्यान लाडक्या बहिणीकडून औक्षण. रॅलीमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग. नांदेड उत्तरच्या जागेवरून ठाकरे गटात वाद. ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबन थोरातांच्या विरोधात घोषणाबाजी. बबन थोरात यांनी पैसे घेऊन तिकीट दिल्याचा माजी खासदार सुभाष वानखेडेंचा आरोप.